नमस्कार माऊली. आज आपण सार्थश्री तुकारामांची गाथा याच्यातले 175 ते 180 असे अभंग अर्थासहित ऐकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सर्वांना विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघताना समोर देवाची मूर्ती दिसली की नमस्कार नक्की करा. कमेंटमध्ये नमस्कार करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अभंग क्रमांक 175. येथींची या अलंकारे काय खरे पूजन, वैकुंठींच्या लावू वाटा. सर्व साटा ते ठाई येथींची या नाशवंते, काय रीती चाळवू तुका म्हणे वैष्णवजन, माझे गण समुदाय. या अभंगाचा अर्थ ऐका. पृथ्वीतलावरील जे अलंकार नाशवंत आहेत त्यांनी केलेले पूजन हे खरे नाही. त्यापेक्षा वैकुंठाचा मार्ग चालावा, तो शाश्वत आहे. त्या भक्तिमार्गावरून जाण्यास आम्ही लोकांना सांगून इहलोकीचे सर्व सांगू, म्हणजे वैकुंठाच्या मार्गाने जा असे आम्ही लोकांना सांगू. कारण काय? इहलोकीचे सर्व अशाश्वत आहे. त्यासाठी मी कोणाला मोहात पाडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, वैकुंठाचा मार्ग चालणारे वैष्णव हेच माझे प्रिय सोबती आहेत. तुकाराम महाराज स्वतः हरिभक्ती करत होते, विठ्ठलाची भक्ती करत होते आणि त्याच मार्गावरून सगळ्यांनी जावं असं तुकाराम महाराज जवळजवळ सगळ्या अभंगात सांगतात. म्हणा मंडळी, रामकृष्ण हरी, विठ्ठलाचं नाव घ्या, त्यांनी नक्की सगळ्यांचा उत्कर्ष होईल. याच्यानंतर 176वा अभंग. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाड, बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध, तरी मनी नाही शंका, बळे एका स्वामीच्या, तुका म्हणे नवे आम्हा, पुढे कामा गबाळ. हा होता 176वा अभंग. त्याचा अर्थ ऐका. मी खऱ्या आणि खोट्या वाटा सांगून परमार्थाकडे जाणारी वाट सांगण्यासाठी येथे आलो आहे. मी दोन्ही, तुकाराम महाराज म्हणतात, मी दोन्ही सांगणार आहे. खरी वाट कोणती आणि खोटी वाट कोणती, असत्याची वाट कोणती, संसाराचा मोह, पैशाचा मोह, ह्या सगळ्या खोट्या वाटा आहेत आणि हरिनाम मात्र शाश्वत आहे, हेही मी सांगतो आहे. विठ्ठल हे माझे धनी आहेत, ते सांगतील तसे मी बोलतो, त्यामुळे तुम्ही माझ्या बोलाविषयी शंका घेऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात की हरिभक्तांमध्ये अडथळा आणणारी जी गबाळ साधने आहेत ती खोटी नाटी साधने आम्हाला चालणार नाहीत. असा होता 175वा अभंग. असा होता 176वा अभंग. आता 177वा अभंग ऐका. बोलावे ते धर्मा मिळे, बरे डोळे उघडूनी, काशासाठी खावे शेण, जेणे जन थुंके ते, दुजे ऐसे कोण बळी, जे या जाळी अग्निसी, तुका म्हणे शूर रणी, गाढे मनी बुरबुरी. आता 177व्या अभंगाचा अर्थ ऐका. बोलताना डोळसपणे जे धर्मसंकेतानुसार आहे तेच बोलावे. दोन गोष्टी आहेत. बोलताना सुद्धा डोळसपणा हवा, आपण काय बोलतो याचं भान हवं, असं तुकाराम महाराज सांगतात. नाहीतर बोलू नये. बोलताना आपली ज्ञानदृष्टी आपण उघडी ठेवावी. बोलण्याचा अर्थ काय होतो हे आपण विचार करूनच बोलावं. असे केले नाही तर लोक आपल्यावर थुंकतील. असे का बोलावे? लोक आपल्याला नावं ठेवतील असं आपण का बोलायचं? असा कोण आहे जो अग्नीलाच जाळील? जो खरा शूर आहे तो शस्त्र घेऊन
रणांगणावर उभा राहतो, तर भित्रा घरात बसून बढाया मारतो. ह्याच्यानंतरचा अभंग आहे अभंग क्रमांक 178. बरा देवा कुणबी केलो, नाही तरी दंभे असतो मेलो. भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया. विद्या असती काही, तरी पडतो अपायी. सेवा चुकतो संतांची, हेची नागवण फुकाची. गर्व होता ताठा, जातो यमपंथे वाटा. तुका म्हणे थोरपणे, नरक होती अभिमाने. तुकाराम महाराजांनी म्हटलंय की मला देवा तू कुणबी समाजात जन्माला घालून माझ्यावर उपकार केलेस, कारण जर मी उच्च कुळात जन्माला आलेलो असतो तरीही त्या गर्वाने मी हरिनाम घेतलं नसतं, तुझ्यासमोर कीर्तन केलं नसतं किंवा नाचू गाऊ शकलो नसतो, असं तुकाराम महाराज म्हणतात. कारण गर्व होतो मग, तर तो चांगला नाही गर्व. आता हा 178व्या अभंगाचा अर्थ ऐका. मला कुणबी केलेस हे बरे झाले, नाहीतर मी उच्च कुळाच्या गर्वाने मेलो असतो. फक्त मी सर्वात श्रेष्ठ आहे अशा डौलाने मी मेलो असतो. तुम्ही माझ्यासाठी ही फार चांगली गोष्ट केलीत, म्हणून मी तुमच्या पायाशी नाचू शकतो. मला विद्येचा अहंकार झाला असता, त्यामुळे माझ्या हातून संतसेवा घडली नसती आणि त्यामुळे अपाय झाला असता आणि नरदेह वाया गेला असता. माझ्यात गर्वताठा झाला असता आणि मी यमलोकाच्या वाटेला लागलो असतो. या थोरपणाच्या अहंकाराने मनुष्य अंती नरकात जातो. ह्याच्यानंतरचा अभंग 179. दाता नारायण स्वये भोगिता आपण, आता काय उरले वाचे, पुढे शब्द बोलायाचे. देखती जे डोळे, रूप आपले ते खेळे. तुका म्हणे नाद, झाला अवघा गोविंद. 179 अभंगाचा अर्थ ऐका. माणसाला सर्व काही देणारा नारायणच आहे आणि मिळालेल्या वस्तू भोगणाराही तोच आहे. त्यामुळे मी मिळवले आणि मी उपभोगले या बोलण्याला जागाच नाही. जिकडे मी बघेन तिकडे मला माझेच रूप दिसते आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मुखातून येणारा शब्द, तो शब्द ऐकणारे कान, तसेच शब्दनाद, सर्व काही गोविंदच आहे. आजच्या व्हिडिओतला शेवटचा अभंग ऐका. कृपा करून या देवा, मज साच ते दाखवा. तुम्ही दयावंत कैसे, कीर्ती जगा माझी वसे. पाहोनिया डोळा, हाती ओढवाल काळा. तुका म्हणे देवा, माझा करावा कुढावा. ह्या अभंगाचा अर्थ ऐका. देवा तुम्ही दयावंत आहात, माझ्यावर कृपा करा आणि खरे काय हे मला दाखवा. जर तुम्ही तसे न कराल तर तुम्ही दयावंत कसले. तुमची कीर्ती दयावंत म्हणून संपूर्ण जगात आहे. देवा तुमच्या डोळ्या देखत भक्तांना जर तुम्ही काळाच्या हाती देत असाल तर ते बरे नाही. म्हणून अहो देवा, तुम्ही माझे रक्षण करा. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मीही परमेश्वराला विनंती करते, मी विठ्ठलाला विनंती करते की हे विठ्ठला, सर्व जीवांचं तू रक्षण कर आणि सर्व जीवांना सद्गती मिळू दे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आज एवढंच मंडळी. रामकृष्ण हरी. धन्यवाद.